नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, सध्या आम्ही दापोलीत आहे, कोकणात आहे आणि मस्तपैकी वेगवेगळ्या माशांचा पदार्थ रोज नवनवीन बनवून खात असते. असं सगळं मंडळी का नाही इकडं चाललं आहे बघा. कसं आहे, गावाकडे आमच्या समुद्र नाही बघायलाच काय मंडळी, तर अनुभव अजिबात नसते बघा. त्यामुळं कसं दोस्त बी म्हणला सातारकर आहे म्हटल्यानंतर दोस्ताचं ऐकायला लागतोय. म्हटले दादा जाऊ की म्हणला कोकणात, म्हणून का नाही आलो इकडं कोकणात. आता हरण्या बंदरचं वर्ण का नाही लय वेगवेगळं मासा आम्ही खरेदी करून आणलो आहे आणि त्याचं रोज वेगवेगळं आम्ही बेत करालो बघा. त्यामुळं आजचा बेत काय आहे का नाही, आता हे माझ्यासोबत आबी आहेत. तर गावाकडचं किचन हे त्यांचं चॅनल आहे, तर त्या चॅनलची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलं, तिथं तुम्ही बघू शकताय. आज आम्ही दोघं मिळून, एक सातारकर आणि एक सांगलीकर मिळून काय नेमका आज पदार्थ बनवणार आहेत का नाही, आता ते तुम्हाला आबी दादा सांगतील बघा. काय करायचं मंडळी, आपण आज बांगडा रवा फ्राय बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण आता पुढे पाहूयात. आहे का मंडळी, बांगडा रवा फ्राय असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ढिल्ला पडाय नाही आज, खायला पण आणि हे सगळा रेसिपी बघायला पण. करूयात सुरुवात. बघत तर साहित्य काय काय घेतलं आहे आणि मग आपण पदार्थ बनवायला घेऊयात. तर मंडळी, हरणे बंधारावरती का नाही तासभर चांगलं बाजारात फिरून झाल्यानंतर आम्हाला मिळाले एकदम मस्तपैकी ताजे तवाण्याचे ह्यो बांगडा मासा आहे आणि चांगला आम्ही तो मासा घेऊन आलेला आहे. स्वच्छ धुवून व्यवस्थित कट करून पण घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा इकडं दोन आम्ही एकतरी तर तांदळाचं पीठ आहे आणि दुसरं इकडं रवा आहे, हे फ्रायसाठी आपल्याला लागणार आहे. आणि बाकी मसाला मग काय काय घेतलं तर तुम्हाला सांगतो बघा. इकडं आपलं घरचं कांदा लसूण मसाला आहे, गावाकडची टेस्ट मसाल्यामधला हा मसाला आहे. त्यानंतर इकडं हळद पावडर आहे आणि हे गावाकडची टेस्ट मसाल्यामधलाच लाल मिरची पावडर आहे. हे आहे आलं लसूण पेस्ट आणि हे आहे आपलं इकडं आता ह्या भागात आलो म्हणून इकडचा एक मसाला म्हणून आम्ही कोकणी मसाला एक आणलो आहे. आणि अरबी समुद्राला आलो म्हणून म्हटलं जरासंच मीठ घेऊ, आधीच हे खाऱ्या पाण्यातले मासे आहेत त्यामुळं चवीपुरतं आपल्याला मीठ वापरायचं आहे. एवढ्या साहित्यातच मंडळी का नाही की आपला आज बेत होणार आहे. त्यामुळं कसं एकदम कमी साहित्यात झटपट होणारा हा पदार्थ आहे आणि मस्त चवीला पण छान लागणार आहे. चला मग बघूया रेसिपी. तर मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे मसाला लावून मुरवत ठेवायचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा घ्यायचं आहे हळद. रंगपंचमीला जेवढा आपण रंग खेळतोय त्यापेक्षा जरा असं का नाही जास्तच ह्याला रंग लावायचा आहे, ते म्हणजे हळद पावडर. सुरुवातीलाच हळद पावडर आपण घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आपलं गावाकडची टेस्ट मसाला. चांगलं सगळीकडे लेप बसावं आणि चांगलं मुरायला पाहिजे अशा पद्धतीनं अंदाज घेऊन का नाही आपल्याला हे मसाला वापरायचा. हे जरा झणझणीत असतो त्यामुळं हे जेमतेमच वापरायचं आहे. त्यानंतर आपला कोकणी मसाला जरा आम्ही आणलेला आहे ते पण याच्यात वापरायचा आहे. आता घाटावरच्या माणसाला कोकणी मसाला कसा वाटेल कसा लागेल आता हे आज खाऊन बघणार आहे आम्ही सगळं. आणि त्यानंतर आता आपण घेणार आहे चवीपुरतं जरासंच मीठ घ्यायचं आहे. खाऱ्या पाण्यातला मासे आहेत त्यामुळे मीठ काही लई लागत नसते बस. आणि हे आपलं लाल मिरची पावडर आहे, झणझणीत असं लाल मिरची. हे सुद्धा आपल्याला का नाही हे जास्त वापरायचं नाही, जेमतेम वापरायचं आपल्या चवीपुरतं. याच्यामुळे चांगला रंग येतो आहे. आणि शेवटी वापरायचं आहे आपलं आलं लसूण पेस्ट करून घेतलं आहे ते याच्यात आता आपण वापरायचं आहे. आता मंडळी हे सगळं का नाही एकत्र करून एकजीव करून का नाही ह्या माशाला चांगलं लावून घ्यायचं आहे. आता याला इंग्लिशमध्ये काय तर म्हणतात, काय म्हणते तो? मॅरिनेट. होय, करून घ्या मग मॅरिनेट. दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं मॅरिनेट. आणि आपण त्याला व्यवस्थित काप केल्यामुळे त्याला व्यवस्थित मसाला लागला जातो. बरोबर. असं सगळ्या माशांना आपल्याला पूर्ण लावून घ्यायचं. हरण्या बंदरात गर्दी मांदळ होती खरं. हो, मासा मात्र क्वालिटी असते समुद्रात, एक नंबर ताजे मासे एकदम. आणि बऱ्यापैकी पुणे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातली बरेचसे लोक इकडे येतात खास मच्छी खाण्यासाठी येतात. मी काय म्हणतोय, आपण मी मोबाईल स्विच ऑफ करून राहूया का इकडे 8 दिवस? राव की म्हणायचं मोबाईल पडला समुद्रात. तसंच म्हणायला लागलं घरच्यांना. होय. पण इकडे राहिल्यानंतर इथला आनंद वेगळाच आहे. होय होय, खरंच आहे. इथलं निसर्गाचं रूप, कोकण म्हणजे स्वर्गच आहे. हो हो, निसर्ग सौंदर्य म्हणजे काय, समुद्र सपाटी.
लोक पण तेवढेच प्रेम आहेत बरं का. होय, वाटलं होतं समुद्राच्या पाण्याने खारी असतात काय माणसं. माणसं गोड आहेत खरं इकडं. है गोड की आहेत, नाही? गोड आहेत. बघा आता सगळ्यांना माशांना आपण व्यवस्थित मसाला तर लावून घेतलेला आहे. तर मंडळी माशांना का नाही चांगलं खालून वरून असं लेप लावून घेतलेलं आहे आणि चांगलं असं आपण चिरून घेतल्यामुळं हे मसाला का नाही चांगला असं माशामध्ये बसलेला आहे. पण तरीसुद्धा आपल्याला का नाही 15 ते 20 मिनटं हे चांगलं मुरण्यासाठी ठेवायचं आहे. जर चांगलं मुरलं तर खायला का नाही लय भारी टेस्ट लागणार आहे बघा. असं सगळं आहे. त्यामुळं आता 20 मिनटानंतर आपण भेटूयात. तर मंडळी चांगलं 20 मिनटं का नाही आम्ही हे बांगडा मासा मुरायला ठेवलं होतं. त्याला मॅगरी मॅरिनेट करायला ठेवलं होतं. पण झालं 20 मिनटं. पण असं वाटायला की 20 तास ठेवले का काय. मग अशी बघितला दिवस होता, आता झाल्या रात्र. आम्ही खरं म्हणजे सांच्याला हे करायला घेतलं बघा. त्यामुळं मंडळी तुम्ही म्हणाल दिवस रात्र यांनी काय पदार्थच बनविला का काय, असं काय मनात घेऊ नका. तर आता याला 20 मिनटं झाल्यात फक्त. आणि आता आपण ह्याच्यात बघा रवा पण घेतलेला आहे. जरा तांदळाचं पीठ बी घाला त्याच्यात. हां, आणि जरा आपलं झणझणीत असं मसाला बी घाला की गावाकडची टेस्ट मसाला. देऊ का वाईस? द्या ना दादा. ह्यो आपला गावाकडची टेस्ट मसाला. एकदम जरा अजून पिठात झणझणीत पण आलं का नाही चव येते हो तोंडाला. तिन्ही घटक एकदम मिश्रण करून घ्यायचं आणि एक 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 बांगडा उचलायचं आणि चांगलं लेप लावून घेतलं आहे ना त्यात रवा आणि हे सगळं पीठ लेपून घ्यायचं. सगळ्या बाजूने याला लिंपून घ्यायचं म्हणजे चांगलं शिजतंय बी आणि करपत बी नाही. इथं लिंपून घ्यायला मंडळी लाजायचं नाही, होय की नाही? हो मग काय. हां, नाहीतर करपून पार ह्यातनं दूर निघतोय बघा. एका पाठोपाठ एक आपण अशा पद्धतीनं का नाही रवामध्ये चांगलं लिंपून घ्यायचं आहे. एकाला बी सोडायचं नाही, सगळ्या बांगड्याला व्यवस्थित लिंपून घ्यायचं. तर मंडळीत चूल बी पेटलेली आहे, तवा बी ठेवलेला आहे. आता तेल घालायची वेळ झाल्या. तेल घालून द्या. चांगलं सगळीकडे तेल घालायचं व्यवस्थित. तेल का नाही कडक झालं एकदम तापलं की मग एका पाठोपाठ एक 2 चमचे घालताय. हां, म्हणजे आपल्याला फ्राय करायचं आहे का? फ्राय फ्राय ना का शिजवून घ्यायचं, तेलात कडवून घ्यायचं काय? आणि एका पाठोपाठ एक मदत करू का? हां, घ्या. मस्तपैकी आता तव्यावरती घातलेला आहे. चरचरीत असा आवाज यायला लागलाय. म्हणतोय तर कोकणात जाऊन राहूया. तुम्ही काय घराकडची आठवण येते म्हणताय. असं जुगाड केल्यामुळे सगळीकडे तेल जातं आहे की नाही? हां, आणि सगळं व्यवस्थित बांगडा हे जाते भाजलं जाते. तर मंडळी व्यवस्थित सगळ्या बाजूने आता पलटी करून घ्यायचं आहे. ह्यो बांगडा जरा वजनदार आहे नाही. हां, पलटी करायला म्हणल्यावर व्यायाम करून यायला लागतं वाटतं. हां,
तर मंडळी मस्तपैकी हे तयार झालं. आता काढून घेऊ केळीच्या पानावर. केळीच्या पानावर मन अजून झुलतंय ग. मंडळी या केळीचा पानाचा लय फायदा बरं काय. याच्यावर कुठलाही पदार्थ खावा की एक मनाला एक वेगळी शांती लागते बघा. त्यामुळे बऱ्याच कार्यक्रमात केळीचं पान वापरतात होय की नाही. हां तेवढंच आपलं जनरल नॉलेज. बरोबर आहे ना खरं. हो हो बरोबर आहे. नाहीतर वंचीला थापा लावला आहे. खतरनाकच खरंच मंडळी. दुष्ट लागण्यासारखंच शेत तयार झालं आहे बघा होय की नाही. मग काय तर मंडळी मस्तपैकी झणझणीत असं की नाही हे बांगडा रवा फिश फ्राय तयार झालं आहे. आणि मस्तपैकी टांबाटी आणि इकडं कांदा गोल गोल चिरून लावल्यात. आता हे सगळं बघून का नाही मन काय थांबत नाही बघा. कसं काय लवकर ताव मारून घे त्याच्यावर. सगळं झालं आहे. एक राहिलं आहे. काय सांगा बघ्या. लिंबू नाही नाही खायचं राहिलंय. ओळखलं नाही सर तुम्ही. तुम्हाला अजून भूक लागलेली दिसत नाही. आता एवढं बघितल्यानंतर जेवलेला बी माणूस म्हणाल पुन्हा भूक लागल्या. त्यामुळे मंडळी कसं आहे आता कोकणात आहे त्यामुळे इथंच बसून खाण्याचा जो आनंद आहे की नाही ते गावाकडे जाऊन खाण्यात काय आनंद नाही. इथनं जरी बांगडा बांधून मी म्हणजे पिशवीत बांधून घेऊन गेलो आणि कारभारणीला म्हटलो दे बनवून तर नाही मंडळी मजा. ते ह्याच वातावरणात असले हे मेजवानी करायला लय भारी वाटते बघा. त्यामुळे हे कसं झालं आहे ते कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला भरपूर लाईक करायचं आहे. आता कसं माहीत आहे बोलत बसून चालत नाही. वेळ बी झाले त्यामुळं मस्त एकदम मनापासून आनंद घ्यायचं आणि मस्त आपल्या गावाकडे 2 दिवसानंतर जायचं. त्यामुळं वेळ घालवून चालत नसतं होय की नाही. होय तोंडाला पाणी सुटालं की नाही. मग काय हां याचा मस्त वापेत ना का नाही सुगंध आला आहे. त्यामुळे भूक बी लागल्या. त्यामुळे मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ एवढा शेअर करा की नाही सगळीकडं पै पाहुणं भावकीला करा एक शेअर. जाऊ दे तिकडं होय की नाही. होय चला भेटूयात मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल आणि गावाकडचं किचन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.